घ्यायचं आणि त्या झाडाला 2 ठिकाणी ते इंजेक्शन टोचायचं औषध. म्हणजे जे झाड तुम्हाला लक्षात दिसत आहे ते झाड जागेवर मारून टाकायचं. म्हणजे बिला जाईल तर तोपर्यंत त्याला हात लावायचे नाही. म्हणजे सगळं त्याला मेल्यानंतर ते झाड पूर्ण मेला समजत तुम्हाला की मग तिथली माती जी आहे ती गोळा करायची आणि एका जमिनीत गाळून टाकायचं लांब किंवा त्याला डायरेक्ट जाळून टाकायचं. हा ज्याच्यावर उपाय आहे त्याच्यावर असं. आणि तुम्हाला जर तुम्हाला वाटतं लक्षण की दिसतंय आता त्यावेळेस तुम्ही त्याला केमिकल म्हणजे रासायनिक जे औषध आहे कार्बेंडाझिम म्हणून 2 ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे आळवणी करायची त्याची. किंवा वाटतं की जास्त पसरत आहे तर टेबिकोनाझोल नावाचं जे औषध आहे आंतरप्रवाही उष्णाशक आहे ते पॉलिक्युर नावाने किंवा बाकीच्या कंपन्यांचं मिळतं. ते पण 2 ml प्रमाणे तुम्ही जर त्याची आळवणी केली तर जी बुरशी आहे तिची संख्या आपल्याला कमी करता येईल. आणि त्याची संख्या कमी झाली म्हणजे जो प्रसार आहे त्यापासून एकापासून 2 असं होण्याचं जे प्रमाण आहे तर ते आपल्याला थांबवता येईल. तर याला साठी सगळ्यात महत्त्वाचं केमिकल पेक्षा याला जैविक सगळ्यात चांगला उपाय जैविक जे औषध आहे हे तुम्हाला बऱ्यापैकी जर काम करतं. कारण की त्याची संख्या जास्त असते त्याच्यामुळे म्हणजे एका ml मध्ये जे औषध आहे ट्रायकोडर्मा याला जैविक नियंत्रण करतो आपण. एका ml मध्ये कमीत कमी 1 लाख बुरशी असते. आणि ती बुरशी काय करते ती जी पानावाची बुरशी आहे त्या बुरशी जसं आपण चोरा भांगून ठेवतो चोराला चोर पकडल्यानंतर एका झाडाला बांधतो आपण तसं त्या बुरशीला भांगून ठेवते. म्हणजे त्या बुरशीपासून जे होणारे जे बीज आहे ते तयार होतं. त्याच्यामुळे याच्यासाठी भारतामध्ये जवळ 3 औषधं जैविक औषधं तयार झालेले आहेत. त्यामध्ये फ्युजिकॉन नावाचं एक औषध आहे जे लखनौवाल्यांनी काढलेलं आहे. नंतर येलोट्रोपिन म्हणून जे जैविक औषध आहे ते NRC त्रिचीने काढलेलं आहे. जे आपलं जे आपल्या केळीसाठी जे राष्ट्रीय संशोधन केंद्र आहे भारतातलं एक किंवा आहे तिरुचिरापल्ली तामिळनाडू त्यांनी एक येलोट्रोपिन नावाचं याच्यावर औषध जैविक औषध काढलेलं आहे. आणि एक बेगरवाल्यांनी एक औषध काढलं. त्याच्या 3 प्रयोग आपल्याला या ठिकाणी चालू आहे आपल्या दस्तूरला.